नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा तुमचं एकदा आपल्या कृषी ऑनलाईन ॲग्रिकल्चर क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आपण ज्या काही सेल्फ पॉलिनेटरमध्ये ज्या काही ब्रीडिंग मेथड्स यूज होतात त्या मागचे काही लेक्चर्स असतील तर त्या मागच्या काही लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर त्या बघताना ब्रीडिंगचे लेक्चर बघताना फर्स्ट टू आतापर्यंत जिथपर्यंत आपलं झाल्या त्यातपर्यंत ते स्टेप बाय स्टेप बघत घ्यायचं आहे. कोणतीही मेथड मधामध्ये पाहू नका. हे तुमच्यासाठी तुम्हाला ते अंडरस्टँडिंग करता कठीण जाईल. ओके, आता आपण ज्या ब्रीडिंग मेथड्स पाहणार आहोत ज्या काही म्हणजे त्या सेल्फमध्ये यूज होतात, पण पर्टिक्युलरली काही ज्या मेथड्स आहेत त्या क्रॉसमध्ये सुद्धा यूज होतात. तर आपण आज डिस्कस करणार आहे की आपण ज्यावेळेस सेल्फ पॉलिनेटेड स्पेसीसच्या ज्या ब्रीडिंग मेथड्स इंडिस्ट केल्या जातात की त्यामध्ये काही ओरिजिनरी ज्या होत्या त्या सेल्फमध्ये यूज केल्या जात होत्या. इथं सुद्धा तसं आहे. मी दोघीच्या लिहिल, म्हणजे सेल्फच्या सुद्धा लिहिलं आणि क्रॉसच्या सुद्धा लिहिल आणि लिहिल्यानंतर तुम्हाला सांगेल की बेसिकली 100% कोणती मेथड ही ऑन अँड ओनली यूज इन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीस. ओके, नाउ वी विल स्टार्ट द ब्रीडिंग मेथड्स दॅट आर यूज इन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीस. ब्रीडिंग मेथड्स that are used in a cross pollinated species. Okay, now पहा आता ब्रीडिंग मेथड्स क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीस मधल्या. तर यामध्ये सर्वात पहिल्या जे काही आपण सेल्फ पॉलिनेटेड स्पेसीसमध्ये बघितलं होतं की प्लांट इंट्रोडक्शन जे आहे ते प्लांट इंट्रोडक्शन आपण तिघी मेथडमध्ये यूज करतो, तिघी क्रॉपमध्ये यूज करतो. त्यामध्ये सेल्फ पॉलिनेटेड क्रॉसमध्ये सुद्धा यूज करतो, क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीसमध्ये सुद्धा यूज करतो आणि जे असेक्शुअली प्रोपॅगेटेड क्रॉप आहे त्यामध्ये सुद्धा आपण यूज करतो. ओके, सो प्लांट इंट्रोडक्शन. त्यानंतर पहा मास सिलेक्शन अँड प्रोजेनी सिलेक्शन. मास अँड प्रोजेनी सिलेक्शन. तर मास सिलेक्शन आपण हे सेल्फ ॲज वेल एज क्रॉसमध्ये यूज करतो, बस इट इज मोस्टली यूज इन 90% हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे तर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपमध्ये आपण यूज करतो. पण या ठिकाणी लक्षात द्यायचं की जी प्रोजेनी सिलेक्शन आहे तर ते प्रोजेनी सिलेक्शन फक्त आणि फक्त आपण काय यूज करतो, ऑनली इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. लक्षात ठेवायचं आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपमध्ये यूज करतो फक्त. कोणतं? प्रोजेनी सिलेक्शन. त्यानंतर घ्या की तिसरी मेथड आपण यूज करतो बॅक क्रॉस मेथड. बॅक क्रॉस मेथड इट इज यूज इन बोथ सेल्फ अँड क्रॉस. लक्षात ठेवायचं आहे, बॅक क्रॉस मेथड. त्यानंतर हिट्रोसिस ब्रीडिंग. हिट्रोसिस ब्रीडिंग सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. हिट्रोसिस ब्रीडिंग सुद्धा आपण सेल्फ आणि क्रॉस या दोघी प्लांट स्पेसीसमध्ये यूज करतो. त्यानंतर हिट्रोसिस ब्रीडिंग नंतर सिंथेटिक अँड कंपोजिट ब्रीडिंग. सिंथेटिक अँड कंपोजिट व्हरायटीज ज्या आपण डेव्हलप करतो त्याच्या सिंथेटिक आणि कंपोजिट व्हरायटीज. सिंथेटिक अँड कंपोजिट ब्रीडिंग आपण ज्याला म्हणतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं की ही फक्त ऑन अँड ओनली यूज इन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीसमध्येच यूज होते. पहा, लक्षात ठेवा, मी तुम्हाला काही ज्या सेल्फ पॉलिनेटेडच्या ज्या काही मेथड सांगितल्या ज्यामध्ये प्युअर लाईन सिलेक्शन होतं, त्यानंतर बल्क ब्रीडिंग मेथड होतं, या ज्या मेथड होत्या त्या फक्त आणि फक्त सेल्फ पॉलिनेटेड ज्या स्पेसीस होत्या त्या स्पेसीसमध्येच यूज होत होत्या. तसं इथं लक्षात ठेवायचं आहे की जी प्रोजेनी सिलेक्शन आहे ती प्रोजेनी सिलेक्शन फक्त आणि फक्त ही क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपमध्येच यूज होते. त्यानंतर ही जी काही सिंथेटिक आणि कंपोजिट ब्रीडिंग आपण यूज करतो ही सुद्धा फक्त क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीसमध्येच यूज होते. ओके, एवढं लक्षात घ्यायचं आहे बिलकुल. त्यानंतर प्लांट इंट्रोडक्शन हे आपण सेल्फ, त्यानंतर क्रॉस, त्यानंतर असेक्शुअली प्रोपॅगेटेड स्पेसीस या तिघीमध्ये यूज करतो. हे तिघी लक्षात ठेवायचे. त्यानंतर मास सिलेक्शन हे आपण सेल्फमध्ये सुद्धा यूज करतो आणि क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीसमध्ये सुद्धा यूज करतो. प्रोजेनी सिलेक्शन ऑन अँड ओनली यूज इन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीस. त्यानंतर बॅक क्रॉस मेथड आपण डिस्कस केलं. तर बॅक क्रॉस मेथड इट इज ऑल्सो इन सेल्फ अँड क्रॉस. सेल्फ अँड क्रॉस आणि तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेटेड जे शुगर केन आणि पोटॅटो मी सांगितलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण बॅक क्रॉस मेथड यूज करतो. त्यानंतर हिट्रोसिस ब्रीडिंग दोघीमध्ये सुद्धा सेल्फ अँड क्रॉस. पुन्हा तुमच्यासाठी यावरती बेसिकली MCR वर क्वेश्चन विचारले जातात की कोणती मेथड कशामध्ये यूज होते. तुम्हाला ब्रीडिंग प्रोसिजर त्यामध्ये विचारलं जात नाही, त्यामुळे मी का फोकस करतोय सर्वात जास्त की हे तुमचं एक कव्हर झालं पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिंथेटिक आणि कंपोजिट हे ऑन अँड ओनली यूज इन फक्त आणि फक्त क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीसमध्ये यूज होते. त्यानंतर लक्षात घ्या की म्युटेशन ब्रीडिंग. म्युटेशन ब्रीडिंग हे सुद्धा सेल्फ आणि क्रॉसमध्ये यूज होते. म्युटेशन ब्रीडिंग. ओके, त्यानंतर पहा
म्युटेशन ब्रीडिंग नंतर आपण बघू की पॉलीप्लॅटी जे असतात, अनयुप्लॅटिक आहे, युप्लॅटिक आहे, ते सुद्धा आपण बघणार आहे. तर पॉलीप्लॅटी ब्रीडिंग हे सुद्धा सेल्फ आणि क्रॉस दोघीमध्ये यूज होते. पॉलीप्लॅटी ब्रीडिंग हे सुद्धा सेल्फ आणि क्रॉसमध्ये यूज होते. बघा तुम्ही मी यावेळेस बोर्डवर ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही लेक्चर ऐकताना हे लिहून जर बघितलं तरच तुमचे चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके, तर लेक्चर बघताना हे लिहून पहा. नंतर म्युटेशन ब्रीडिंग हे सुद्धा सेल्फ अँड क्रॉसमध्ये यूज होते. त्यानंतर आपण जी फर्स्ट मेथड आहे आपली मास सिलेक्शन त्या डिस्कस करू. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर ब्रीडिंग मेथड दॅट आर पर्टिक्युलरली त्यातला सिंथेटिक आणि कॉम्पोजिट हे आपण फक्त क्रॉसमध्ये यूज करतो आणि प्रोजेनी सिलेक्शन हे फक्त ओरिजिनली क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिससाठी यूज करतो. आता आपण त्यात बघू मास सिलेक्शन. तर मास सिलेक्शन काय ते आपण आता डिस्कस करू. आता मास सिलेक्शन आपण हे सेल्फमध्ये सुद्धा यूज करतो आणि क्रॉसमध्ये सुद्धा यूज करतो. तर आपण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपचं एक्झाम्पल घेऊ. ओके, सो मास सिलेक्शन. आता मास सिलेक्शन ही जी आहे ही खूप जुनी मेथड आहे. इट इज अन ओल्डेस्ट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. खूप जुनी मेथड आहे मास सिलेक्शन. ओके, आता मास सिलेक्शन कशामध्ये केलं जातं? जी काही प्युअरलाईन व्हरायटी आहे सेल्फ पॉलिनेटेड स्पेसिसची, जी प्युअरलाईन व्हरायटी जी ऑलरेडी फार्मरमध्ये कशी आहे एकदम पॉप्युलर व्हरायटी ती आहे. पॉप्युलर व्हरायटी आहे, तिची इल्ड परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे, डिसीज रेजिस्टन्स वगैरे चांगला आहे, खूप पॉप्युलर ती फार्मरमध्ये आहे. पण काही कारणाने काय होते की ती जी पर्टिक्युलर सेल्फ पॉलिनेटेड स्पेसिसची जी व्हरायटी आहे प्युअरलाईन व्हरायटी त्यामध्ये काय होते की एक कंटॅमिनेशन येऊन जाते. म्हणजे एकच व्हरायटी जर आपण लॉंग इयर जर ग्रो केली तर त्यामध्ये काही प्रकारचे व्हेरिएशन आपल्याला दिसतात, किंवा मग मेकॅनिकल मिक्सचर झाल्यामुळे काय होते की त्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. मग हे व्हेरिएशन आपल्याला जर काढून टाकायचं असलं आणि तिला जर आपल्याला युनिफॉर्म व्हरायटी तयार करायची असली, कारण आपल्याला माहिती आहे की सेल्फ पॉलिनेटेड स्पेसिसच्या ज्या काही व्हरायटी आहे ज्यामध्ये आपण व्हीटचं एक्झाम्पल घेतलं, राईसचं घेतलं, तर ह्या ज्या व्हरायटीज आहे ह्या कशा आहे आपल्याला कशा दिसतात एकदम युनिफॉर्म दिसतात, सेम हाईटचे दिसतात. आणि फार्मर ज्या व्हरायटी ॲक्सेप्ट करतात त्या कशा असतात सुद्धा त्या सुद्धा कशा असतात एकदम युनिफॉर्म व्हरायटीज असतात. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एक व्हरायटी आहे, समजा आपण एक्झाम्पल घेऊ, समजा राईसचं आपण एक्झाम्पल घेतलं. ओके, ए नावाची आपल्याकडे व्हरायटी आहे, ए नावाची व्हरायटी आहे. ओके, तर ही ए नावाची व्हरायटी कशी आहे? इट इज मोस्ट पॉप्युलर अमॉंग दी फार्मर. ती एकदम पॉप्युलर आहे फार्मरमध्ये. का पॉप्युलर आहे ती? कारण तिचं यील्ड परफॉर्मन्स हे चांगलं आहे, तिची जे ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर त्यामध्ये ते सुद्धा चांगले आहे, नंबर ऑफ टिलर चांगले येतात, स्पाइक लेंथ ही चांगली आहे. पण काय झालं की काही कारणास्तव त्यामध्ये कंटॅमिनेशन झालं. ओके, काही कारणाने त्यामध्ये काय आलं की कंटॅमिनेशन झालं. कंटॅमिनेशन कशामुळे झालं की त्यामध्ये एकच व्हरायटी जर आपण लॉंग इयर जर ग्रो करत राहिलो तर त्यामध्ये म्युटेशन येऊन त्यामध्ये काही हेरिटेबल चेंजेस होऊन त्यामध्ये काय होते की व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते, सेग्रिगेशन पाहायला मिळते. त्यानंतर काय होते की काही मेकॅनिकल मिक्सचरमुळे आपल्याला त्यामध्ये कंटॅमिनेशन दिसलं. मेकॅनिकल मिक्सचरमुळे सुद्धा आपल्याला त्यामध्ये काय दिसते की व्हेरिएशन दिसायला लागतं. मग आपल्याला हे व्हेरिएशन काढून टाकायचं असलं, आपल्याला ती व्हरायटी जर प्युअर करायची असली तर आपण मास सिलेक्शन मेथड ती प्युअर करू शकतो. ओके, मेकॅनिकल मिक्सचरमुळे सुद्धा त्यामध्ये कंटॅमिनेशन होतं, किंवा लॉंग इयर जर एकच व्हरायटी ग्रो केली तर त्यामध्ये सुद्धा कंटॅमिनेशन होऊ शकतं. ओके, तर आपण मास सिलेक्शन थ्रू एखादी देशी व्हरायटी असली, एखादी एक्झिस्टंट व्हरायटी असली, एखादी लोकल व्हरायटी असली तर त्या लोकल व्हरायटीला इम्प्रूव्ह करायचं काम आपण मास सिलेक्शन थ्रू मेथड करतो. मग आता कसं केलं जाते ते आपण डिस्कस करू. सिम्पल मेथड एकदम, ज्या काही आपण तसं आपलं या ठिकाणी थोडं घेताना चुकलं. आपण ऑलरेडी कशी मेथड घ्यायला पाहिजे, मास सिलेक्शन मेथड अगोदर घ्यायला पाहिजे, त्यानंतर प्युअर लाईन वगैरे ह्या मेथड कंटिन्यू केलं पाहिजे. पण सेम प्रोसिजर आहे, प्युअर लाईन सिलेक्शन मेथड सारखीच प्रोसिजर आहे. तुम्ही जर प्युअर लाईन सिलेक्शन मेथड बघितली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मास सिलेक्शन मेथड समजून जाईल. आपण प्युअर लाईन सिलेक्शनमध्ये काय करतो की प्रोजेनी टेस्ट करतो, पण या ठिकाणी प्रोजेनी टेस्ट केलं जात नाही की सर्व सीड्स हे एका फील्डमध्ये ग्रो केल्या जातात आणि त्यांना मिक्स केल्या जातात. मिक्स केल्यामुळे काय होतं की त्यांना पुन्हा फर्दर जनरेशनसाठी आपण चेकसोबत त्याचं कॉम्पिटिशन घेतो आणि नंतर पुन्हा ती सेंट्रल ज्या लेवलला तिथे कॉम्पिटिशन घेतल्या जाईल आणि जी चांगल्या प्रकारच्या प्रोजेनी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स जातात त्यांना व्हरायटी म्हणून रिलीज केल्या जाते. ओके, तर लक्षात घ्यायचं आहे की व्हरायटी पहा, ए नावाची व्हरायटी होती, ती मोस्ट पॉप्युलर होती फार्मरमध्ये, पण त्यामध्ये काहीतरी कंटॅमिनेशन झालं तर ते कंटॅमिनेशन आपल्याला जर करून टाकायचं असलं तर आपण मास सिलेक्शन मेथड थ्रू जातो. ओके, सर ए नावाची व्हरायटी होती. ओके, आता ए नावाची व्हरायटी कशी एकदम फेमस आहे, मी ऑलरेडी बोललो. आता आपण हिला काय करू, फर्स्ट इयरला एका फील्डमध्ये ग्रो करू. इट इज ग्रो इन अ वन टाईप ऑफ फील्ड. चला केली ग्रो.
अशा प्रकारे हिला ग्रो करायची. फर्स्ट इयरला आपण काय करू, त्या जी पॉप्युलर व्हरायटी आहे तिला आपण अशा प्रकारे ग्रो करू. ग्रो केल्यानंतर आपल्याला आपल्या जी ओरिजिनल व्हरायटी जी होती त्या ओरिजिनल व्हरायटीमध्ये जे काही कॅरेक्टर डिझायरेबल कॅरेक्टर होती ते या ठिकाणी आपण लिस्ट आउट करणार आहे. म्हणजे आपल्याला या जे आपण जी ए व्हरायटी या ठिकाणी ग्रो केली फर्स्ट इयरला, तिथे ए व्हरायटीचे कॅरेक्टर आपण काय करू, लिस्ट आउट करू. ओके, लिस्ट आउट द डिझायरेबल कॅरेक्टर, लिस्ट आउट द डिझायरेबल. आता डिझायरेबल कॅरेक्टर आपले काही असू शकतात, काय काय असू शकतात की आपल्याला काय पाहिजे की स्पाइक लेन, आपल्याला काय असं टॉल डॉर्फ हाईट पाहिजे. समजा हाईट आपला एक डिझायरेबल कॅरेक्टर आहे, डॉर्फ हाईटचे प्लांट आपल्याला पाहिजे. त्यानंतर काय स्पाइक लेन चांगली पाहिजे. ओके, नंतर नंबर ऑफ ग्रेन्स पर स्पाइक चांगले पाहिजे. ओके, त्यानंतर काय नंबर ऑफ टिलर चांगले पाहिजे. हे काय आपले डिझायरेबल कॅरेक्टर्स आहे. ओके, मग हे प्रकारचे डिझायरेबल कॅरेक्टर आपण या हिट्रोजेनियस जे पॉप्युलेशन आहे ते हिट्रोजेनियस पॉप्युलेशनमध्ये काय करू, ऑन दी बेसिस ऑफ फिनोटिपिक परफॉर्मन्स सिलेक्ट करू. म्हणजे जे काही बाहेरून जे दिसतील त्या ऑन दी बेसिस ऑफ फिनोटिपिक परफॉर्मन्सवर आपण काय करू, ते प्लांट सिलेक्ट करू. यामध्ये पाहू. मग काय पाहू आपण, यामध्ये हाईट चेक करू. हाईट चेक केल्यानंतर आपल्याला जर डॉर्फ हाईट पाहिजे असते पण डॉर्फ प्लांट आपण सिलेक्ट करू. नंबर ऑफ टिलर ज्या प्लांटमध्ये आपल्याला दिसते ते आपण सिलेक्ट करू. स्पाइक लेन ज्या प्लांटमध्ये आपल्याला चांगले दिसते ते आपण सिलेक्ट करू. नंबर ऑफ टिलर जरा नंबर ऑफ ग्रेन्स पर स्पाइक आपल्याला ज्या ज्यामध्ये चांगले दिसते ते आपण सिलेक्ट करू. ओके, ऑन द बेसिस ऑफ फिनोटिपिक परफॉर्मन्स. असे आपल्याला आता हे जे प्लांट सिलेक्ट करायचे हे वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळ्या डेटा दिलेला असतो. बा 200 ते समजा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे 2000 प्लांट. हे तुमच्या माहितीसाठी होतं की या बेस्ट हिट्रोजेनियस पॉप्युलेशनमध्ये आपण 200 ते 2000 प्लांट सिलेक्ट केले. ओके, इथपर्यंत आलं. त्यानंतर सेकंड इयरला काय करायचं, हे जे प्लांट आपण सिलेक्ट केले यांना आपण काय करू, सिलेक्ट केलेले प्लांट आहे त्यांना हार्वेस्ट करू आणि त्यांचे सीड जे आहे ते मिक्स करू. ओके, आणि पुन्हा ते काय करू, स्टोअर करून ठेवू. आणि ज्यावेळेस नेक्स्ट सीझन येईल राईसचा त्यावेळेस ते पुन्हा त्यांना काय करू आपण, आता ते चेकसोबत त्यांना ग्रो करू. आता तुम्हाला मी ऑलरेडी बोललो आहे की चेक काय आहे, की चेक म्हणजे काय, जी पर्टिक्युलर रिजनमधील जी फेमस व्हरायटी असते त्या फेमस पॉप्युलर व्हरायटीसोबत ऑलरेडी त्या ठिकाणी ते पॉप्युलर आहे त्या पॉप्युलर व्हरायटीसोबत तिचं काय होते, कॉम्पिटिशन होते. मी परत सांगतोय. ओके, काय केलं आपण इथं, आता समजा आपली ए व्हरायटी होती, ही आपली ए व्हरायटी झाली, ए व्हरायटी झाली आपली. आपला काय चालू आहे, प्रिलिमिनरी ट्रायल चालू आहे. एकदम सिम्पल प्रोसिजर आहे, लक्षात घ्यायचे. आपला काय झालं आहे, प्रिलिमिनरी ट्रायल. ओके, मग प्रिलिमिनरी ट्रायलच का स्टेशन ट्रायल सुद्धा म्हणतात. आणि हा कुठे होतो, विदिन द झोन होतो. म्हणजे आपला जो काही झोन असतो ना, आता समजा हा समजा नागपूर रिजन आहे, नागपूर झोन आहे. आपण राईस कुठे करू, समजा पर्टिक्युलर नागपूर रिजनमध्ये करू करतो. नागपूर झोनमध्ये आपण काय करू, याची त्या झोनमधील ज्या ऑलरेडी ज्या पॉप्युलर व्हरायटीज आहे त्या पॉप्युलर व्हरायटीला आपण काय म्हणतो, या ठिकाणी चेक्स म्हणतो. समजा ही 1 नंबरची चेक आहे, 2 नंबरची चेक आहे आणि ही 3 नंबरची चेक आहे. ओके, यांना आपण यासोबत काय करू, ग्रो करू. समजा ही आपण ए व्हरायटी ग्रो केली, जे आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेले प्लांट होते ते फिनोटिपिक परफॉर्मन्सच्या बेसिसवर ते सिलेक्ट केलेले प्लांट आपण या चेकसोबत ग्रो करू. आणि ज्या जे प्लांट असतील चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स ज्या चेक व्हरायटीपेक्षा जास्त देतील, म्हणजे यील्ड चांगले देतील, पर्टिक्युलर इनडायरेक्टली यील्डच म्हणा तुम्ही, जे चांगले यील्ड देतील त्यांना आपण काय करू, सिलेक्ट करू. समजा या ए व्हरायटीने या 1 नंबरच्या चेक व्हरायटीपेक्षा जास्त प्रकारची यील्ड दिली तर आपण हिला सिलेक्ट करू. समजा या ए व्हरायटीने हे 2 नंबरची चेक व्हरायटी दिली, याच्यापेक्षा चांगली यील्ड दिली तर आपण हिला सिलेक्ट करू. त्यानंतर जर 3 नंबरची समजा ही जी ए व्हरायटी होती ती या ए व्हरायटीने या चेकपेक्षा कमी यील्ड दिली, समजा लेस यील्ड दिली, तर आपण हिला काय करू, रिजेक्ट. ओके, लक्षात आलं. जी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देईल, चांगल्या प्रकारची यील्ड देईल ही ए व्हरायटी या चेक व्हरायटीपेक्षा, त्यांनाच आपण सिलेक्ट करायचं आहे. कॉम्पिटिशन होते इथं, एवढं लक्षात घ्या. सिंपल भाषेत काय कॉम्पिटिशन आहे. जी चांगला परफॉर्मन्स देईल, चांगली यील्ड देईल त्यांना आपण सिलेक्ट करू आणि ते जातील मग CVT ट्रायलसाठी. म्हणजे समजा CVT ट्रायलला जवळपास 2 ते 4 वर्ष यायला लागतात. समजा मग हा जाईल 3 to up to 6 इयरपर्यंत हा जातो. ओके, मग हा जी CVT ट्रायल. ओके, CVT म्हणजे काय, कोऑर्डिनेटेड व्हरायटल ट्रायल किंवा आपण त्याला म्हणतो सेंट्रल व्हरायटल ट्रायल. म्हणजे ही जी व्हरायटी आहे ह्या जे काही यील्ड परफॉर्मन्स चांगल्या देणारी आहे विदिन द झोनमध्ये, हिना मग पूर्ण इंडियामध्ये पसरण्यात येईल. म्हणजे पूर्ण जे स्टेट्स असतील समजा आपला त्या पूर्ण स्टेट्समधील आणि त्या स्टेट्समधील झोनमध्ये मग हिला त्या पर्टिक्युलर ज्या पॉप्युलर व्हरायटी आहे त्या पॉप्युलर व्हरायटीसोबत तिला ग्रो करण्यात येईल. म्हणजे तिथल्या चेक व्हरायटीसोबत. ओके,
समजा हे ग्रो केलं इथं आणि इथं सुद्धा याची काय होईल, कॉम्पिटिशन होईल. तिथल्या चेक व्हरायटीजमध्ये काय होईल, कॉम्पिटिशन होईल. आणि जी चांगला परफॉर्मन्स देईल मग तिला त्या समजा महाराष्ट्रामध्ये एखादी व्हरायटी होती, महाराष्ट्रामधील एखाद्या चेक व्हरायटीपेक्षा त्या ए व्हरायटीने जर चांगला परफॉर्मन्स दिला मग तिला महाराष्ट्रासाठी रिलीज करण्यात येईल. समजा उत्तर प्रदेशमध्ये जर आपण गेलो सर, उत्तर प्रदेशमध्ये जर तिथल्या जे काही पॉप्युलर व्हरायटी असतील त्या पॉप्युलर व्हरायटीपेक्षा त्या ए व्हरायटीने जर चांगला परफॉर्मन्स दिला तर मग तिथे सुद्धा तिला रिलीज ॲज अ व्हरायटी करण्यात येईल. ओके, मग ती काय झाली, आपले फक्त एक व्हरायटी तयार झाली पण सर्टिफाईड सीड तयार झाले नाही. ओके, मग सर्टिफाईड सीड तयार होण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला तिला मल्टिप्लिकेशनसाठी 2 ते 3 वर्षाचा कालावधी द्यावा लागेल आणि मग तिला फार्ममध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल. ओके, सिम्पल प्रोसिजर आहे, काहीच नाही बिलकुल. काय की ए व्हरायटी होती ती मोस्ट पॉप्युलर होती फार्ममध्ये, येईल परफॉर्मन्स वगैरे तिचा चांगला होता. पण काय आलं की त्यामध्ये काही प्रकारचे कंटॅमिनेशन आपल्याला दिसून आले, जे काही व्हॅरिएशन आपल्याला दिसले, काही प्लांट टॉल झाले, काही प्लांट डॉर झाले. मग हे व्हॅरिएशन आपल्याला जर काढून टाकायचं असलं त्या व्हरायटीचं आपल्याला प्युअर करायचं असलं तर आपण मग मास सिलेक्शन मेथड थ्रू ते तिचं प्युरिफिकेशन करू शकतो. मग आपण प्युरिफिकेशन करायचं असलं तर मग काय करू, आपण जी फेमस ए व्हरायटी होती तिला काय करायचं, फर्स्ट इयरला फील्डमध्ये ग्रो करायचं. ओके, मग जे कॅरेक्टर त्या व्हरायटीमध्ये ते त्या ग्रो केलेल्या प्लॉटमध्ये बघायचे, डिझायरेबल कॅरेक्टर जे होते आपले ते सिलेक्ट करायचे. जे जे प्लांट आपल्याला चांगलं दिसत आहे ते ऑन द बेसिस ऑफ फिल्डिक परफॉर्मन्स ते सिलेक्ट करायचे आणि त्यांना सेकंड इयरला जी काही पॉप्युलर व्हरायटी असेल त्या पर्टिक्युलर झोनमध्ये, त्या पर्टिक्युलर पॉप्युलर झोनमधल्या व्हरायटीसोबत चेकसोबत, आपण ज्याला चेक म्हणतो पॉप्युलर व्हरायटीला, त्यासोबत याची कॉम्पिटिशन घ्यायची आणि जी व्हरायटी आहे जी आपली ओरिजिनल व्हरायटी ती त्या चेकपेक्षा चांगली येईल देईल तिला पुन्हा फर्दर ट्रायलसाठी ऑल इंडिया डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि पुन्हा ऑल इंडियामध्ये मग पर्टिक्युलर ज्या स्टेट्समध्ये त्या व्हरायटीचा चांगला परफॉर्मन्स दिला तर तिला त्या स्टेटसाठी रिलीज करण्यात येईल. ओके, सिंपल प्रोसिजर आहे. आणि मग मल्टिप्लिकेशनसाठी सर्टिफिकेट सीट तयार होण्यासाठी तिला काही थोडा कालावधी देण्यात येईल. ओके, सिंपल प्रोसिजर ऑफ मास सिलेक्शन. आता क्वेश्चन कुठून विचारतात ते आपलं महत्त्वाचं आहे. तर क्वेश्चन बघा कुठून विचारतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलाच क्वेश्चन काय की प्लांट ब्रीडिंगमध्ये सर्वात जुनी मेथड कोणती आहे, विच इज वन ऑफ दी ओल्डेस्ट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर लक्षात घ्यायचं आहे की मास सिलेक्शन इज वन ऑफ दी ओल्डेस्ट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. ओके, पहिलाच क्वेश्चन आहे, महत्त्वाचा आहे. काय आहे की ओल्डेस्ट मेथड आहे प्लांट ब्रीडिंगची. मास सिलेक्शन इट इज अन ओल्डेस्ट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. तुम्हाला प्रश्न विचारला होते की which is the oldest method of plant breeding. So it is a mass selection is the oldest method of plant breeding. प्लांट ब्रीडिंगचे जेवढे काही मेथड आहे त्यामध्ये सर्वात जुनी मेथड कोणती, तर लक्षात द्यायचं की मास सिलेक्शन. त्यानंतर दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की इट इज यूज इन बोथ दी क्रॉप्स, म्हणजे कोणते, सेल्फ क्रॉप्स, सेल्फ पॉलिनेटेड अँड क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये आपण मास सिलेक्शन यूज करतो. ओके, स्पेसिस. बट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की इट इज मोस्टली यूज इन अ क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. सर्वात जास्त यूज आहे ती क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये यूज होते. म्हणजे आपण पर्सेंटेजचा विचार केला तर 90%, 90% क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये यूज होते आणि 10% आपण सेल्फ पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये यूज होतो. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं की सेल्फ पॉलिनेटेडच्या ज्या काही व्हरायटी आहेत त्यांचं जर कंटॅमिनेशन झालं तर त्यांना प्युरिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो, मास सिलेक्शन मेथड थ्रू त्याचं प्युरिफिकेशन करतो. त्यानंतर काय लक्षात घ्यायचं आहे की ज्या काही व्हरायटीज तयार होतात त्या कशा असतात, आता जर क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये आपण जर तयार केला त्या कशा असणार आहे, होमोझायगस अँड हिट्रोजेनियस इन नेचर असतात. आणि सेल्फ पॉलिनेटेडमध्ये जर कशा असतात, होमोझायगस अँड होमोजिनियस असतात. क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये जर यूज तयार केलं तर कसं असतात, हिट्रोजिनियस. आता कसं असते, आपण जर क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये मास सिलेक्शन मेथड थ्रू जर एखादी व्हरायटी तयार केली तर त्याचं ॲडॅप्टेशन कसं असते की वाईड ॲडॅप्टेशन असते. वाईड म्हणजे चांगल्या प्रकारचं ॲडॅप्टेशन ते असते, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या डिसीजला ती व्हरायटी बळी पडत नाही. त्यानंतर काय लक्षात ठेवायचं की कशी असते ती, लेस युनिफॉर्म व्हरायटी आपण तयार होते. लेस युनिफॉर्म इन क्वालिटी, म्हणजे क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये मोस्टली यूज होते. असं असल्यामुळे कसं असते की ज्या क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस ज्या व्हरायटी असतात ते कसं असतात, लेस युनिफॉर्म असतात इन क्वालिटी. त्यानंतर काय एक व्हरायटी तयार केलेला या मेथड जवळपास 7 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो. ओके, हे सुद्धा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर काय लक्षात घ्यायचं आहे की ज्या काही प्युअर लाईन व्हरायटीज आहे त्या प्युअर लाईन व्हरायटीच्या प्युरिफिकेशनसाठी आपण मास सिलेक्शन मेथड यूज करतो. प्युरिफिकेशन ऑफ द
प्युअर लाईन व्हरायटीज, प्युरिफिकेशन ऑफ प्युअर लाईन व्हरायटीज, यासाठी सुद्धा आपण मास सिलेक्शन मेथड यूज करतो, प्युअर लाईन व्हरायटीज. त्यानंतर एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे काय की जे काही न्यूक्लियस सीड आहे प्युअर लाईन व्हरायटीचे, ते न्यूक्लियस सीडच्या मेंटेनन्ससाठी आपण मास सिलेक्शन मेथड यूज करतो. फॉर मेंटेनन्स ऑफ अ न्यूक्लियस सीड, फॉर मेंटेनन्स ऑफ न्यूक्लियस सीड ऑफ प्युअर लाईन व्हरायटीज. ओके, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, प्युअर लाईन व्हरायटीज. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट्स. ऑन दॅट पॉईंट्स द क्वेश्चन मे बी आस्क्ड. बरेच याच्यावर क्वेश्चन बऱ्याच एक्झाममध्ये विचारले जातात की सर्वात पहिलं काय होतं आपलं की ही काय सर्वात जुनी मेथड आहे. मास सिलेक्शन इज वन ऑफ दी ओल्डेस्ट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. त्यानंतर काय लक्षात घ्यायचं आहे की हे दोघी स्पेसिसमध्ये यूज होते, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेडमध्ये सुद्धा यूज होते आणि क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये सुद्धा यूज होते. 19% ती काय क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये यूज होते आणि 10% जर विचार केला तर ती सेल्फ पॉलिनेटेड क्रॉसमध्ये यूज करतो आपण. कसं आहे, जर क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये जर एखादी व्हरायटी आपण मास सिलेक्शन मेथड तयार केली तर ती काय होमोझायगस अँड हिड्रोजेनियस इन नेचर असते. त्यानंतर क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये पुन्हा त्यामध्ये कसं असते की ती वाईड अडॅप्टेशन तिची असते आणि ती कशी असते लेस युनिफॉर्म इन क्वालिटी असते. त्यानंतर काय एक व्हरायटी तयार करायला जवळपास 7 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर काय प्युअर लाईन व्हरायटीचं जर प्युरिफिकेशन करायचं असलं तर आपण मास सिलेक्शन मेथड थ्रू जातो. ओके, त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे काय फॉर मेंटेनन्स ऑफ द न्यूक्लियस सीड, न्यूक्लियस सीड जे असतात त्या न्यूक्लियस सीड प्युअर लाईन व्हरायटीचे न्यूक्लियस सीड आहे त्यांच्या मेंटेनन्ससाठी आपण मास सिलेक्शन मेथड यूज करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर मास सिलेक्शन मेथड. वी ऑल्सो सीन द प्रोसिजर अँड व्हॉट एव्हर द points that on that point the question asked on your competitive examination. So we will discuss in this lecture. Now we will stop here.